आमच्या खोलीत कोणाला गेलेलं बघितलं का? नाही हो वहिनी. का? अगं ते डॅडींनी पैसे पाठवले होते ना, ते गावानच झालेत. खोलीतच ठेवले होते बघ मी. कुठं गेले काहीच कळना झालंय बघ. हा, तू आता खोलीत गेली होती ना, तेव्हा बघितलं का कुठं? तुला घरातलं कोणी दिसलं का खोलीत जाताना? नाही दीपा. दीपे, काय झालं कोकलाला? काय म्हणते मला? काकी, या घरासाठी मार मार मेले. एवढं कष्ट केलं या घरात, पण या नव्या सुनबाईनं एकाच झटक्यात आबरू घालवली माझी. दीपे, बाकीचं रान हाकू नको. काय झालं ते बोल आधी. अगं दीपा, तुझं काहीतरी गैरसमज होतोय. वहिनी, तुम्ही आता सराव करूच नका. काकी, तुमची सून बघा माझ्यावर काय आरोप करतीय. तिच्या खोलीतलं पैसे मी चोरलं म्हणतीय. काकी, तुम्हीच सांगा, किती वर्ष झालं या घरात काम करतेय मी, पण रुपया इकडचं तिकडे झालाय का हो कधी? तुम्हीच बघा काकी, वहिनींचं बोलणं ऐकून ना फार काळजाला भेगा पडला. तुमच्या सगळ्यांचं घालून पाडून बोलणं सगळं ऐकून घेईन मी, पण हे असलं चोरीचा आरोप नाही सहन करणार. नाही, आता सहन नाही होत मला. जिथं मला मान नाही ना, तिथं मला कामच नाही करायचं. मी चालली. दीपे, रडगाणं बंद कर. माझा विश्वास आहे तुझ्यावर. तू असलं काही नाही करायचीस. आओ काकी, मी तिला हे म्हणलंच नाही की तू चोरी केलीस म्हणून. मी तिला फक्त विचारलं की तू कुणाला येताना जाताना बघितलं का, किंवा तू बी खोलीत गेली होतीस ना, तर तुला ते पैसे दिसले का म्हणून. अगं तूच बघ जरा नीट, खोलीत तिथंच असत्याल. आपल्या घरात कोण कुठल्या वस्तूला हात लावत नाही. आणि तर पैशाचा विषय. मी म्हणते घाळ व्हायला तुझ्याकडे ठेवलेच होते कशाला तुझ्या बाहेरचे पैसे अजून? नाहीतर काय. अहो, आपल्या समोर त्या दिवशी फोनवर वडिलांनी किती घालून पाडून बोलत होती त्या पैशावरनं. ते काय आपल्या समाधानासाठी नाटक केलं होतं का काय, काय माहिती. आओ नाही निशा वहिनी, खरंच काकी, मी ते पैसे परतच करणार होते आणि त्यासाठीच ते हुडकत होते. पण ते खोलीत मिळाना झाले आणि बाहेरचं बी कोणी खोलीत गेलं नाही. बघा, बाहेरचं कोण आलं नाही ना, म्हणजे घरातल्यांनी चोरलेत पैसे असंच म्हणायचे यांना. आणि मी गरीब आहे हो, माझ्यावरच आले येणार आता सगळं. अगं दीपा नाही, मी तुला तेच सांगते की मी फक्त तुला विचारलं आणि मी घरच्या बाकीसने बी हेच विचारणार होते. म्हणजे सुनबाई, तुझी हिम्मतच कशी झाली आमच्यावर संशय घ्यायची? आम्हाला विचारणार होतीस म्हणजे? बघा काकी, आता खरं खोटं झालंच पाहिजे. तू आमच्यावर संशय घेतलायस ना? चल, घराची झडती घे, म्हणजे तुझ्या मनासारखं होईल. अहो, चल. काकी, मला तसं नव्हतं. नाही, नाही, होऊ दे की अहो, तुझ्या काकी, मनासारखं. जे काय व्हायचं ते बघायचं आता. अहो काकी, बघ बाई, ये कपाटात. अगं ये की, जवळून बघ. कोपरा कोपरा बघायचा, कुठं तुझे पैसे सापडतात काय. बघ, वाकून बघ. बघ की तिथं. अहो काकी, अगं काय नाही नाही म्हणतीस, बघ की. बघ तुला सापडतात काय. हे बघ, ह्याच्यात आहेत बघ पैसे. हे पैसे तुझ्या बापाचे नाहीयेत. ह्याच्यावर काय नाव लिहिलंय का बघ तुझ्या बापाचं. आहेत? मी सांगते हे कुठले पैसे आहेत. तुझ्या नवऱ्यानं परवा रामफळाचा सौदा केला होता ते पैसे आहेत हे. आणि ह्याच्यात 7,000 रुपये कमी आहेत. हे तिचं बिल आहे. तुला मोबाईल घेतला होता, आठवतंय ना? अहो हे त्याचं पासबुक आहे. ह्याच्यात सगळ्या एंट्री असतात ग. हे बघ, ह्यात एंट्री पण केलेली आहे सगळी. अगं चेक कर. कांचन, काय करते असे? तुम्ही एक शब्द बोलायचं नाही. अहो हिला वाटूच कसं शकतं? आम्ही काय भिकारी आहे का? भीक लागले का आम्हाला हिचे पैसे घ्यायला? अहो नाही काकी, मला असं नव्हतं म्हणायचं. मग कसं म्हणायचं होतं? मला चांगलं कळतंय तुला काय म्हणायचंय. हे बघ, बघ तुला दिसतात का कुठं पैसे? बघ बाई, हे बघ.
निशा, तुझं कपाट उघडून दाखव हिला. त्याच्यात पैसे आहेत का? हिचे सापडतात का बघू दे तिला. अहो मम्मी, माझ्याकडे नाहीत पैसे, आणि असतील तर घेऊन जाऊ द्या हिला. मला घरातल्या माणसांपेक्षा पैसा नाही प्यारा. तरी पण हिला बघू देत. बघ बघ आहे का? बघ झालं का तुझं समाधान? गावलंय का काय तुला? हा काय ग, तुझ्या बापाकडे पैसा आहे म्हणून एवढं बोलतेस ना? हा, आणि आम्हाला काय भीक लागल्या होय का आम्ही चोऱ्या करत फिरतोय? अहो नाही काकी, माझं चुकलं. हे बघा, तुम्हाला वाईट वाटलं असेल ना तर मी तुमची माफी मागते, पण मी स्वतःला असा त्रास करून नको घेऊ. मी यांना विचारते, त्यांनी कुठे ठेवले असते. ती तुला आधीच कळायला पाहिजे होतं. त्याच्याकडेच नसत्यात म्हणून त्यांनी कुठंतरी खरचलं असत्याल, पण तू आमच्यावर आळ घेतलास. नाहीतर काय. ए पियू, तू लई चुकीचं वागायलास बर का. हे असलं वागणं परत खपवून घेतलं जाणार नाही इथं. हे डोक्यात फिट्ट करून ठेवायचं. काकी, बघितलं ना कसं घेतलं माझ्यावर आळ? मी म्हणून सहन केलं या घरात. अगं दीपे, दीपे, प्रत्येक वेळेस सहन नाही करणार. काकी, तुम्ही होता ना म्हणून ऐकून घेतलंय मी. होय गं. नाहीतर लय त्रास झालाय मला. निशा वहिनी, तुम्ही ऐकलं ना? ती वहिनी मला चोर म्हणलं. काकी, नाही आता दीपे. सहनच होत नाही मला. दीपे, अगं मी तुला काय म्हणलं का? मी काय म्हणलंय का? तुम्ही होता ना, तुम्ही थांब म्हणलं म्हणून थांबले मी. नाहीतर घर सोडूनच निघून जाणार आहे. अगं दीपे. मला थांबायचंच नाही इथं. काय गरज नाही नको मला. ग दीपे, मी आहे ना तुला. मी काय म्हणले का तुला? दीपे, दीपे ऐक ग माझं. दीपे, तुम्ही तिघ जण जा, रूम आवरून घ्या तुमची. जाऊ 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 जाऊ. बर. दीपे तू थांब, तुझ्याकडे काम आहे माझं. बोला की काकी, मी काय करू? लादी पुसून घेऊ का कपडे धुवून तुमची रूम आवरते? नाही, माझ्या हातचा चहा सांगते तुम्हाला. दीपे थांब. बोला. खरं खरं उत्तर द्यायचं मला. सुनबाईचे पैसे तू चोरले? हो काकी, काय बोलताय तुम्ही? नाही नाही, मला काय माहित नाही पैशांबद्दल. मी कशाला घेऊन पैसे? माझा काय संबंध आहे सगळ्यात? पैसे काय झाडाला लागतात? ते काय कुंडीत का तुझ्या बापानं पैसे ठेवलेत काय? चलो घेऊन येते. चल. काकी, चुकलं माझं. मीच घेतले होते पैसे. सॉरी काकी, नको. लय गुणाची आहेस ग तू. दीपे, माझ्या बरोबर राहून राहून लयच हुशार होत चाललीस की तू. अगं तुझ्या ह्या पैसे चोरण्यामुळं त्या अंकुशरावच्या पुरीला तिची लायकी दाखवायची संधी दिलीस तू मला. खरंच आहे काकी? पण काकी, कौतुकच करायचं होतं तर मारलं कशाला मला? मारलं ह्याच्यासाठी मला न सांगता पैसे चोरलेस म्हणून, आणि कौतुक ह्याच्यासाठी की तू पैसे चोरलेस म्हणून. पण काकी, ते पैसे पिओईनला देऊन टाका बाबा, आणि माझं नाव नका सांगू. हा? पैसे? अगं पैसे तर चोरीला गेलेत ना.
हो काकी, हे पैसे मी दिले तुम्हाला आता हातात स्वतः. असं कसं? तोंड बंद कर. त्या पैशाबद्दल कुठं बोललीस ना तर घाणाच फिरवीन बघ. जा कामं कर तुझी. जा. सुनबाई, तुझी हिंमतच कशी झाली आमच्यावर संशय घ्यायची? आता खरं खोटं झालंच पाहिजे. चल घराची झडती घे म्हणजे तुझ्या मनासारखं होईल. पियू, तू लई चुकीचं वागायलास बरं का. हे असलं वागणं परत खपून घेतलं जाणार नाही इथं. तू काय झालं? तुझ्या डोळ्यात पाणी काय? अरे दादा, मी घरात सगळीकडे शोधले पैसे, पण मला कुठंच सापडणं झाले. पण तू काळजी नको करूस, मी तुला सगळे पैसे परत करीन. पियू, असं कितीतरी पैसे ना आम्ही आमच्या हाऊससाठी उधळतो. तू टेन्शन नको घेऊ. आणि आम्हाला पैशापेक्षा तू महत्वाचीस. तुझ्या सुखापुढे पैशाची किंमत शून्य. फक्त तू सुखात राहा म्हणजे झालं. मी सुखातच आहे दादा. फक्त आता मला माझ्या माहेरच्यांशी संबंध नाही ठेवता येणार. त्यामुळे मला माफ कर. अगं पियू, दादा, तुझं आहेत ना? पियू, फक्त तुझ्या सुखासाठी जातोय. काळजी घे. पियू, तुम्हाला म्हणली होतीस की ह्या पुढं माहेरच्या कोणाशी संबंध ठेवणार नाही. तरी बी असं लपून छपून चौगुलं भेटल्यास. अरे विरू, मला त्याला डॅडीने दिलेले पैसे परत करायचे होते. केलंस का मग परत? अरे नाही, मला ते घरात कुठं गावलंच नाही. मी सगळीकडे शोधले. तू कुठं ठेवलंयस का? नाही, मी तर पैशाने हात बी नाही लावला. अरे मला कळणच झालंय त्या पैशांचं काय झालं. आणि त्यावरनं आज घरीलाही कुठाना झाला विरू. मगाशी मी फक्त दीपाला विचारलं की ते पैसे तू पाहिले का, तर तिला असं वाटलं की मी त्याला चोर समजते. काकींना बी तसंच वाटलं. त्यांनी मला सगळं घर इसकटून दाखवलं विरू. मला खरंच तसं म्हणायचं नव्हतं. अगं पियू, मला माहिती आहे तू असा विचार कधीच करणार नाही. तू शांत हो. गप. आपण काय बी करू आणि तुझ्या घरच्यांचे पैसे परत करूया. अरे पण कसे परत करणार वीर? जर पैसे सापडलेच नाही तर आणायचे कुठनं? ती नाही माहिती. कुठून बी आणू, कष्ट करू, आपण काय बी करून जुळाजुळव करू. पण पियू, तुझ्या घरच्यांचे पैसे आपण परत करूया. हे बघ, पैशावरून माझ्या बायकोचा अपमान झालेला मी नाही सहन करणार. मी एक वेळेस माझ्या बायकोबरोबर ना गरिबीत जगल, पण स्वाभिमानानं जगल. माझा स्वाभिमान तू आहेस आणि त्याला मी कधीच ठेच लागू नाही दे.
पिरू पियू अरे काय चाललंय तुमचं ही आई एवढा पसारा का काढलाय? आई अगं तिच्या घरनं आलेलं पैसे तू कुठं बघितलंस का? नाही पण हिच्याकडेच होतं ना ती. हा हो आई, पण ते परत द्यायचे म्हटलं म्हणून शोधायला गेले तर कुठंच नाहीयेत. असं कसं नाही ती हुडका हिथंच कुठतरी असते. अहो नाही आई, मी सगळी खोली शोधली. अगं पूल काय बोलतेस तू ही? ती काय थोडं पैसे होतोय असं कसं गेलं? अगं तीच तर ना आई. अगं काय बी करून ना ती पैसे गावायला पाहिजेत. थांबा मी कांचनला विचारते, कुणी घेऊ नये म्हणून ना तिनं कुठतरी ठेवलं असतं. अहो आई नाही, थांबा, काकींकडे नका जाऊ तुम्ही. का ग? अगं आई आपण दोघं राहत होतो ना तेव्हा इथले काय काय घडले. आहे ते दीपी बाहेर होती म्हणून सहज तिला विचारायला गेले की तू पैसे बघितले का किंवा कुणाला येताना बघितलं का खोलीत. तर गावलं का ग पैसा? आऊ नाही ना काकी, अख्खं घर चेक केलं पण कुठंच नाहीत. तुला पण माझी खोली चेक करायची असेल ना तर करून घे. नाही म्हणजे पिऊला बी सकाळी तसंच वाटलं आम्ही घेतले का काय म्हणून सगळं घर झाडून दाखवलं पण काहीच घावलं नाही. तुला जर खात्री करायची असेल तर करून घे. नाही म्हणजे हिच्या वडिलांनी माझ्यावर घोटाळ्याचा आरोप केलाय आणि हिनं चोरीचा. हो काकी, मला खरंच तसं नव्हतं म्हणायचं तुम्हाला. मी कसं समजू आता तुम्हाला? असू दे ग, न कळत का होईना पोटातलं वाटावर येतच. तू काय बाई सहज बोलून गेलीस. खरं इथं चैन नाही तेव्हापासनं मला काळजाला घरं पडल्यात ग. एवढा त्रास बिरू कधीच झाला नव्हता रे या घरात आजपर्यंत. काकी अहो पिऊला तसं काहीच म्हणायचं नव्हतं, पण जरी तुम्हाला तिचं वाईट वाटलं असेल ना तर मी तुमची माफी मागतो. विरू, अरे मला माफी नको रे बाबा, पण तुम्ही दोघं स्वाभिमानानं जगा एवढंच मला पाहिजे. त्यामुळं लवकरात लवकर हिच्या माहेरचे पैसे देऊन टाका. तेच माझ्यासाठी लय आहे बघ. उद्या हे पैसे परत केले नाही ना तर तिच्या माहेरच्या मनाला मोकळे. बापाला एवढं फोनवर बोलती पण पैसे परत दिले नाहीत. सूर्यवंशांनी भीक लागल्या वाटतं. आणि तुला माहितीये विरू, माझ्याबद्दल कोण काय बोललं ना तर मी ऐकून घेईल रे, पण सूर्यवंशींच्या घराबद्दल कोण काय बोललं ना तर घाना फिरवल्याशिवाय मी राहत नाही. काकी तुम्ही काळजी करू नका, मी ती येळ येऊच देणार नाही. काय बी करीन, तिच्या घरचे पैसे ना मी परत करेन. कराच, तुझ्याकडनं हीच अपेक्षा आहे बघ मला. किती पैसे होते रे? 50,000. 50,000? विरू, आता कसं रे एवढे पैसे देणार तू? अगो बाई, काय ग माझ्या विरूच्या मागे लागलं हे सगळं. पण तू टेन्शन घेऊ नको हं? आपण करू काहीतरी. पण हा, हे पैसे दिल्याशिवाय मागं हटायचं नाही बर का. येते हं मी. अरे देवा, कुठे ठेवले मी ते पैसे? मला जर का माझ्या माहेरच्यांशी कायमचा संबंध संपवायचा असेल तर मला ते पैसे जग्गू दादाला परत केलेच पाहिजे.